श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अंडा मसाला बनवणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. तर मी अंडा मसाला बनवण्यासाठी बारीक कांदा कापून घेतलेला आहे. त्यासाठी कढई गरम करून घेतली. तर आता आपण त्यात तेल घालूया. तेल घातल्यानंतर त्यात थोडेसे जिरे घालून जो कांदा आपण कापला आहे बारीक तो घालूया. कांदा आता एकदम चांगला भाजण्यासाठी आपण त्याला थोडंसं मीठ घालायचं त्यावर, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो, तांबूस छान होतो. आता कांदा भाजून झालेला आहे. त्यात आपण आता आलं लसूण पेस्ट घालूया. तो आलं लसूण पेस्ट त्यात मिक्स होईल आणि त्याचा वास जाईल तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. म्हणजे मग आता त्यात आपल्याला रेग्युलर मसाले म्हणजे काय, तर धना जिरा पावडर, हळदी, मिरची पावडर किंवा एखादा गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला घालू शकतो. तर चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यात आपण टोमॅटो जे बारीक करून ठेवलेले ते घालायचं आणि त्यात सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि व्यवस्थित हलवून त्याला आता आपण थोडी कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि त्यावर आपण आता झाकण ठेवून 1-5 मिनिट त्याला वाफ आणून द्यायची. म्हणजे काय, जो मसाला आहे तो मिक्स चांगला होतो व्यवस्थित आणि चव पण छान लागते त्याची. म्हणून आपण थोडं पाणी घालून त्याच्यावर आता झाकण ठेवायचं. असं आपलं आता तयार झाला आहे मसाला. त्यावर जरासं आपण कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर परत पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं. तेल किती छान सुटले तुम्ही पाहू शकता. आता आपण ह्यात मी आता अगोदरच अंडी शिजवून घेतली होती, सालं काढून त्याची व्यवस्थित बारीक शिजवलेल्या अंड्याचे मी 4 काप करून घेतलेले आहेत. त्यात आपल्याला ह्या मसाला चांगला परतल्यानंतर तेल सुटल्यानंतर व्यवस्थित आपण त्याच्यात मिक्स घालून थोडंसं चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त हलवायचं नाही आहे. आता मसाला आपला छान परतलेला आहे. त्यावर नुसतं त्यात आपण अंडी घालून थोडा मसाला त्याच्यावर पसरवायचा आहे. तर आपली अशी अंडा मसाला तयार झालेला तुम्ही हा पावाबरोबर खाऊ शकता. तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.